नमस्कार. रेसिपी आणि बरेच काहीमध्ये मी आज तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने उपमा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा, 2 हिरवी मिरची, जिरं, हळद, मीठ आणि 1 वाटी रवा. आपण खूप कमी सामग्रीमध्ये हा उपमा बनवतो आहे. तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही टोमॅटो, शेंगदाणा, कोथिंबीर हे घालू शकता. मी आता कांदा बारीक चिरून घेते आहे. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. कांदा बारीक चिरून झालेला आहे. आता आपण कढईमध्ये सर्वप्रथम जिरे घालणार आहोत. जिरे चांगले तळतळल्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची घालणार आहोत. तुम्ही कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता टाकू शकतात. त्यात आपण कांदा घातला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तो थोडा लालसर झाल्यावर आपण त्यात हळद आणि रवा घालणार आहोत. त्यात आपण हळद आणि रवा घातला आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे. तो थोडा परतत राहायला हवा, नाहीतर तो खाली लागण्याची शक्यता असते, म्हणजेच तो जळतो. त्यामुळे त्याला परतत राहायला हवं. परतून झाल्यानंतर त्यात आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. रवा काहीजण भाजूनही घालतात, तर काहीजण तेलात दिलेल्या फोडणीमध्ये डायरेक्ट रवा टाकून तो परतवून घेतात. आपण तेलात डायरेक्ट रवा टाकून परतवून घेतला आहे. आणि आता त्यात आपण पाणी घालून तो चांगला मिक्स करून घेऊ, परतवून घेऊ. आपला हा उपमा रेडी आहे. माझ्या चॅनलला माझं